राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईंच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजावरून फिरत होता. आज आम्ही गड उतरणार विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला, हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं नि निघून जाणं. कुणबिनीने मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला. तब्येतीस जपा. या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज खोल्यावर येऊ नका. बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत. रुद्र सांभाळणे कठीण. राजांनी वाकून सईबाईंच्या कुशीतील शंभूबाळांना उचलले. काजळ भरल्या तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखावरून राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळशिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा उजळला होता. राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईंच्या जवळ ठेवले. त्यांना बिलगले. घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणाचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला. दोघांच्याही मनात उदंड सूर किणकिणले. येऊ आम्ही म्हणत राजे सिधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईंना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांनाच कळत नव्हते. जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी उठाड करून राजे मोरोपंत, मानकोजी, तानाजी, नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले. प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला. ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता. 3 महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते. म्हणून एकट्यात पुतळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या. काळ्या मुंग्यांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचव्यावरच्या वारुळाकडे जाताना दिसू लागले. खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला. आभाळाच्या मैदानात मिरगणारे ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली. सपासप चोखून उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला. तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत कऱ्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भाजक्या भोईच्या कुशी आभाळाचे दान घेऊन सुखावल्या. आता अवघ्या 12 मावळावर 4-5 महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे. कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे, पण राजांचा एक भावगड मात्र झुरू लागला. पुरंदरावर सईबाईंची तबियत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाडहून दुखणे पारखी गंगाधर वैद्यांना बोलावून धाडून गडावर आणविले. गेले कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबविले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे, मात्राप्रयोग, शेक, हर एक उपाव करून ते थकले होते. त्यांना व्याधींचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महलात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते. वैद्यबुवा, आमच्या सूनबाई अंग धरत नाहीत. तुम्ही होऊन आम्हास काही बोलत नाही हा कोण मामला? आम्हास धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपल्या व्यथा उघडी केली. आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्राप्रयोग, लेप कशामुळेच गुण नाही.
वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखोडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण. वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाचपडले. कसलं वाटतं वैद्यबुवा? जिजाबाईचा आवाज कातरला होता. हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मन अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनोशा चाळविल्या. बाळंत व्याधी? अंगावर वीज पडल्यासारखा जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यासमोर 2 मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलूकभर दौडणाऱ्या राजांची आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची. बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महलाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही. पडलेली ती मात्रा फार गुणकारी होती. राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हाबशांची. दर्याची खोल पांघरलेल्या जंजिऱ्याच्या बिकट बसकणीत बसलेले सिद्धी. मजलेत येईल तितुकी कोणकोणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियाया दर्यावरून राजरोस लोटून नेऊन गुलाम करून त्यांना दूरदेशी विक्रा मांडित होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशीच्या आसमीच्या डोळ्यातून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते. दर्याला त्याची खसखससुद्धा पर्वा नव्हती. ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजांनी हे सारे हेरले होते. रघुनाथ बल्लाळ आत्र्यांना राजांनी जंजिऱ्याचा दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान हेच दर्याचे खासे फर्जंद नामजाद करून दिले. आत्र्यांनी दंडराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्तीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दोस्त झाला नाही. राजांनी सिद्ध्यावर काढलेली सासवडी मात्रा लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुचला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचविणे पडतेच पडते. आता सईबाईंना पुरंदरावरून हलविणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूबाळाचे रडणे थोपवले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाई सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेने राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भुई तुडवू लागले. बाळशंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड गडाच्या राजाच्या बैठकीत गरुडी कडा, सुवेळा, माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी मंजीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेली आसमानी पक्षी, गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या रावळांची शिखरे, स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी 12 मावळातील उच्चसनी पंढरी, राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी. किल्ले रायगड डोळ्याच्या बाहुल्यात आला. मेन्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गडउतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वसुदेवपंत हणमंते, प्रतापराव सिलीमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेना उतार व्हायला आधार दिला.
मागच्या महिन्यातून महाराजांसह उतरलेल्या सईबाईंच्या वरून कुणीतरी कुणबीन जिद्द कोंबडं उतरत होती. सईबाईच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या कंकणाकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईचा मेना पद्मावतीवर जाऊ द्या, आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेन्याच्या भोयाकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेन्यात बसल्या. त्यांचे मेने गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या, राजे फक्त ऐकत होते. राजगडवरच्या खासगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता.